पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेसोबतच भगवान विष्णूंचीही पूजा करावी, त्यांचा मंत्र जप करावा। प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर त्याला साबुदाण्याची खीर दाखवावी आणि हा नैवेद्य लक्ष्मी मातेलाही दाखवावा। पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करा। जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी कधीही शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू नका। प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री 15 ते 20 मिनिटं चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने डोळ्यांची समस्या कमी होईल आणि डोळ्यांची ज्योतही वाढते। प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्यद्वारावर आंब्याच्या पानांची तयार तोरण लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते। प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्यद्वारावर ओम आणि स्वस्तिक काढला पाहिजे। पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगासमोर दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप करावा आणि हा जप रुद्राक्ष माळेवर केला तर बदाई फलित प्राप्त होतात।